सर अन्याय झाला आहे दोघांना माझ्या भावाने आम्हाला नाही ते आल्याबरोबर आम्हाला काय म्हणजे खरं भिलट्यानं तिथं 15-15 चिंता ते आमच्या गाड्या चोरी करतात ते म्हणले डायरेक्ट भिलट्यानं म्हणजे इथं येऊन आमच्याच गावात आमच्याच गाड्या चोरी करतात. एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की सर्व आदिवासी समाज व श्रीरामपूर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिनांक 30 मे 2025 रोजी चितळी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील राहणारे रोहिदास भागवत माळी ह्या त्यांचा मावस भाऊ अशोक साळुंके यास गोंडेगाव येथे सोडवण्यात जात असताना गावातील सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी संगनमत करून तू माझी पल्सर गाडी चोरली आहे असे म्हणून तुम्ही तिथेच राहून चोरी करता असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून रोहिदास भागवत माळी हा त्यांचा मावस भाऊ अशोक साळुंके या दोघांना लाथाबुक्क्यांनी डोक्यात, पाठीवर, कमरेवर, तोंडावर मारहाण करून रोहिदास भागवत माळी व अशोक साळुंके यांच्या खिशातील रोख रक्कम प्रत्येक 25,000 + 25,000 असे एकूण 50,000 रुपये काढून घेतले. सदर घटनेनंतर पीडित व्यक्तींना साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे उपचार करण्याबाबत ऍडमिट करण्यात आले. सदर पीडित लोकांचे जबाब घेऊन पोलिसांनी सदर गुन्ह्यातील इसमांविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे बबलू रमेश वाघ, पप्पू सावळेराम वाघ, कार्तिक गोरक्षनाथ तनपुरे, संकेत सोपान सुसरे, मयूर वाघ, किशोर वाघ या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा राग येऊन चितळी गावातील काही समाजकंटक लोकांनी म्हणजेच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांनी यांच्या साथीदारांच्या मदतीने संपूर्ण चितळी गाव बंद ठेवून गावातील आदिवासी समाज व इतर वर्ग यांच्या दुफळी निर्माण करून समाजातील 2 वर्गात तेढ निर्माण करण्याचे काम केले. वास्तविक गावातील तंटामुक्ती व सरपंच यांनी सदर दोन्ही समाजातील लोकांना समजावून गावात शांतता प्रस्थापित करणे गरजेचे होते, परंतु सदर लोकांनी तसे न करता उलट पक्षी 2 समाजात तेढ निर्माण करून गावामध्ये तणाव निर्माण करणारे काम केले. अशा प्रकारे या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच व इतर लोकांनी सदर आरोपींना पाठीशी घालून सदर घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या लोकांनी आरोपींना साथ दिली, त्यामुळे त्यांनाही सदर गुन्ह्यात सह आरोपी करण्यात यावे. यामुळे अशा लोकांमध्ये शांतता भंग झालेली आहे. सदर गुन्ह्यातील पीडित लोकांवर गावातील अशा इस्मांकडून प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे या पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, जेणेकरून होणारा अनुचित प्रकार टळला जाईल. यामुळे अशा समाजकंटक लोकांवर कारवाई करण्यात यावी व सदर गुन्ह्यातील आरोपीची सखोल चौकशी करण्यात या घटनेचा मूळ सूत्रधार कोण आहे हे शोधून काढून येऊन दोषींवर कारवाई व्हावी. तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याच्या अगोदर सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आदिवासी समाजाला न्याय मिळावा व मिळण्याबाबत व चितळी गावातील काही समाजकंटक लोकांनी सदर आदिवासी समाजावर बहिष्कार टाकला. या कारणास्तव एकलव्य संघटनेमार्फत निमगाव, खैरी, कुंतांबा, कोपरगाव, वैजापूर, चौफुला येथे रस्ता रोको व पीडित कुटुंब उपोषण श्रीरामपूर प्रांत कार्यालय यांच्या समोर करण्यात येईल. मग त्यांच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. आम्ही दोघं भाऊ अशोक साळुंके आणि मी आम्ही दोघं स्टेशनवर गेलो. तर तिथं गेलो सोपन सुसऱ्याच्या टपरीवर मावा घेण्यासाठी. तिथून मावा घेतला, पाठीमागं म्हणजे घराकडे निघालो. तर परत पाठीमागून फोन आला आम्हाला का मॅटर झाला इथं, तुम्ही पाठीमागं गाडी नेली, तुम्ही गाडी नेली इथून. तर आम्ही म्हणलो आम्ही काही गाडी नेली नाही. तरी ते म्हणले इथं या, तुमची विचारपूस येऊन हानमार काही होणार नाही. तर तिथं आलो आम्ही. हानमार त्याने म्हणजे ते आल्याबरोबर आम्हाला काय म्हणले खरं भिलट्यानं इथं 15-15 चिंता ते आमच्या गाड्या चोरी करा. तर मग आम्ही म्हणलं वय भाऊ गाड्या बिड्या काही नेल्या नाही, वाटलं तर तुम्ही चौकशी करा. त्यांनी ती चौकशी केलीच नाही. तिथून पुढे इतकं हाणायला लागले बेदाम, आम्हाला काही सुधरू दिलं नाही. किती जण होत तुम्हाला मारायला? ते आम्हाला 20-22 जण असतील. म्हणजे रस्त्याचे जे येणारे जाणारे ते सगळे आणायचे. काय नाव आहे त्यांचं? त्यातले कोण कोण तुम्हाला माहिती आहे? त्यांची नावं सांगा. तो संकेत सोपन सुसरे, ते पप्पू वाघ, किशोर वाघ, कार्तिक तनपुरे. त्याच्यानंतर आम्हाला हानमार करताना बबलू वाघाने माझ्या खिशातले 25,000 रुपये मालकाकडून आणलेले हे हानमार करताना काढून घेतले. त्याच्यात नंतर परत माझ्या भावाच्या खिशात तेवढीच आम्ही दोघांनी तेवढेच आणले होते 25-25. त्याच्या खिशातले पप्पू वाघाने ते पैसे त्यांनी काढले. तिथून पुढं बेदम ज्यावेळेस त्यांची गाडी सापडली त्यावेळेस आम्हाला त्यांनी सोडलं. ते म्हणले डायरेक्ट भिलट्यानं म्हणजे इथं येऊन आमच्याच गावात राहून आमच्याच गाड्या चोरी करते.
त्यानं तुम्हाला इथं गावात राहायचं आहे कमी सोयीचं राहायचं असेल तर इथून पुढं असं करू नका. गावात राहायचं असेल तर नंतर तुम्हाला गावाच्या भागात आमच्यावर अन्याय झाला आहे दोघांवर. दोघा भावांना आम्हाला न्याय पाहिजे. मी रामनाथ देवराव मोरे. मी एकलव्य संघटनेचे एक साधारण कार्यकर्ता आहे. परंतु आमच्या समाजावर जो अन्याय झाला चितळी गावामध्ये आणि स्टेशनवरती, एक आमचा जो येथील आमचा जो व्यक्ती आहे आणि त्याचाच मावस भाऊ चितळी येथील, अशा 2 व्यक्तींना चितळी येथील गुन्हेगारांनी जो जबर मारहाण केलेला आहे. आणि मारहाण इतका केला आहे, जो एक व्यक्ती बेशुद्ध पडलेला होता त्याच्या तोंडावरती पाणी मारून त्याला शुद्धीवर आणून आणि त्याला परत पाठीमागून अतिशय जबरदस्त मारहाण केलेलं आहे. आणि या अन्यायावरती प्रशासनाने निर्णय घ्यावा काहीतरी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा अशीच आमची विनंती आहे. 30 तारखेला आदिवासी समाजावर चितळी गावामध्ये अन्याय अत्याचार करून दोन व्यक्तीला अतिशय जबर मारहाण करून त्यांचे 25,000 रुपये लुटून त्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात आलेला. अजूनच दहशत निर्माण करून त्या गावावर ते पूर्ण बहिष्कार टाकू राहिले आपल्या भिल्ल समाजावर. त्यासाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आम्ही कारवाईचं आश्वासन दिलं त्यांनी. तसे आम्ही निवेदन पण दिलेले. त्यांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही 4 दिवसामध्ये रस्ता रोको लावण्याचा पूर्ण प्रयत्नात असून त्यासाठी आम्ही पूर्ण निवेदन दिले. चितळी गावामध्ये 30 तारखेला रात्री 9:30च्या दरम्यानमध्ये आदिवासी समाजावर जाणून बुजून हमला केला आणि त्यांच्या खेतले पैसे काढले रोकड आणि जातीय शिवाय केली. त्यानंतर ते कामगार सोडून ॲडमिट केलेले. आणि आत्ता आपण निवेदन प्रांत कार्यालय, अपर पोलीस अधिकारी आणि उप पोलीस अधिकारी यांना निवेदन दिलेले. आणि त्या निवेदनामध्ये असे म्हटलं आहे मी की चितळी गावामध्ये जाणून बुजून काल 4 तारखेला गाव बंद ठेवलं. म्हणजे या आरोपींनी गाव बंद ठेवलं. या अर्थ गावाने त्या आदिवासी समाजावर बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांच्यावर कधीही हमला होऊ शकतो म्हणून त्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं असे आम्ही निवेदनामध्ये म्हणतो आणि अपर पोलीस अधिकारी दिले. कारवाईच्या दिले त्यांनी. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.